नर्मदे हर. काल सायंकाळी जसं भगवानांचं दर्शन झालं होतं तसंच आजही अतिशय मनमोहक असं दर्शन होतंय. ही गावाकडची सकाळ अतिशय आनंददायी आणि एक बाजू पूर्ण ही झाडींनी वेढलेली आहे आणि सूर्य भगवानांसोबत चंद्र भगवानांचं पण दर्शन एकाच वेळेस झालंय पौर्णिमा असल्यामुळे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. सकाळचा आनंद घेत आपण मार्गक्रमण करतोय. या आनंदाला पारावर राहिलेलं नाही आपल्या. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. गळ्यातला पंचा डोक्यावर गेलाय. त्याला कारण आहे तसंच आहे. थंडी पडली आहे. रात्री फार थंडी होती त्यामुळे डोक्याला फेटा बांधावा लागला. कान सुरक्षित राहा. नर्मदे. गावाकडे शकोटे पेटले. ठंडी है महाराज. ठंडी बढ़ गया आज से, इसलिए शकोटे किए है और छोटे बड़े सब ठंडी का आनंद के साथ सूर्य भगवान के दर्शन भी कर रहे. नर्मदे हर. नद्यांचं निखळ पाणी अजूनही वाहतच आहे. या डोंगर दऱ्यातून येणारं पाणी निर्मळ असतं. जसं या गावातील लोकांचे स्वभाव निर्मळ आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सकाळचा बालभोग. नर्मदे हर. नर्मदे हर. साकडी या गावात आश्रम एक माँ नर्मदा परिक्रमा सेवा. एक ग्रस्त आश्रम असल्यामुळे थोडंसं लिमिटेशन येतं त्यांना. जेवायची वेळ झाली की मग ते सेवा देतात. दुपारचं जेवण, संध्याकाळचं राहण्याची व्यवस्था असेल तर ते देतात. थोडा आदिवासी भाग असल्यामुळे पण अडचण काहीच नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. हे फक्त आपण जंगलात अनुभवू शकतो की आपल्या घरावर मोर आलेला आहे आणि तो इतक्या जवळ अगदी घरावर आलेला आहे. नर्मदे हर मैया. ये रोज आता है क्या ये मोर? आपके घर पे मोर रोज आता है क्या? अच्छा. बघा मोर. या मैया आहे त्यांना खायला वगैरे टाकतात. त्याच्यामुळे ते अगदी प्रेमाने जवळ पण येतात त्यांच्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ते लागले साकडी गाव. तर आपण जाणार आहे हातनी नदी संगम आहे पुढे दहीला. महाराज लोक नर्मदे हर. दही गाव आहे. हातनी नदी आहे आणि ती आपल्याला पार करून दहीला जायचं आहे. आज पोचू का नाही, थोडं लांब आहे दही. बघू शक्य झालं तर पोचू. नर्मदे हर.
साकडी गावातून हा मोठा रस्ता आहे. तर हा सोडून आपल्याला कच्च्या रस्त्याने बोर्ड दिसतोय एक जाण्यासाठी. नर्मदा परिक्रमा पहुच मार्ग टेमला. नर्मदे हर माँ नर्मदा परिक्रमावासी सेवा टेमला. येथे महादेवाचं मंदिर आहे. पहले वीडियो बना लेंगे महाराज जी, बाद में चाय नाश्ता लेंगे आपसे. नर्मदे हर. महाराज जी आपका नाम बताइए ना. 3 साल पहले महाराज बहुत दूर मिले थे मेरे को. मैं कहाँ पे याद करूं? मन कामेश्वर महादेव मंदिर टेमला. याद करिए. महाराज जी का स्वरूप इतना अच्छा है और हंसमुख चेहरा है. सबसे प्रेम भाव से बात करके सबको प्यार से बाल भोग और चाय पिला रहे. नर्मदे हर. मन कामेश्वर महादेव. अतिशय सुंदर दर्शन झाले. नर्मदे हर. नम पार्वती पते हर हर महादेव हर. अनखड नदी जवळ आलोय आणि आता असा प्रश्न पडलाय, पुढे तर पाणी आहे, नदी पार कशी होणार. नावडी काही दिसत नाहीये. नावडीवाला भेटला तर आपण ही नदी पार करू. चालले जाना हो कसं नावडी पास आहे. आता नावडी यायची वाट बघतोय. हे महाराज पण या बाबाजींबरोबर परिक्रमेत किती दिवसापासून चालतंय हे. 3 दिवसापासून हे महाराज परिक्रमेत आहे. नर्मदे नावडीवाल्यांना आवाज देत आहे बाबाजी. नर्मदे नावडीची प्रतीक्षा होती. नावडी आहे असं समजते. नर्मदे हर. नर्मदे हर. तो सभी मित्रों को नर्मदे हर. अभी हम लोग आए हैं टेमला. ये करीब 40% की हमारी यात्रा संपूर्ण हो गई है. यहाँ से 10 दिन में हम लोग नेमावर पहुँचेंगे, जब हमारी 50% यात्रा पूरी हो जाएगी. तो जो भी मित्र नर्मदा परिक्रमा आना चाहते हैं, ऐसे YouTube वीडियो देख के, और क्या है यूट्यूबर लोग सब अच्छा अच्छा दिखाते हैं आपको. वो 2-2 मिनट का सीन दिखाते हैं, उसका स्ट्रगल, उसका जो पीछे का प्रॉब्लम्स है वो कोई नहीं दिखाता है. तो उसको भी देखो, आपकी उम्र को भी देखो, अपने साथ को लेके आओ, किसी के साथ में आओ. अभी पीछे एक बाबा जी थे, उनके पैर में चोट लग गया, कमर सरक गई है. तो ऐसी बहुत सारी दिक्कतें भी होती है. रास्ते हमेशा आपको अच्छे नहीं मिलेंगे. तो सिर्फ अच्छा नहीं है, बाकी आपको खाना मिल जाएगा, रहना मिल जाएगा, पैसा आपका नहीं लगना है, ये बात पक्की है. और जैसे सब लोग बोलते हैं कि हाँ भाई ये चाहा तो ये मिल गया, गुलाब जामुन सोचा तो गुलाब जामुन, वो सब भी ठीक है. लेकिन मानसिक और शारीरिक रूप से बहुत ताकत आपको चाहिएगी. कैसी भी विषम परिस्थितियों में आपको जीना पड़ेगा. टॉयलेट्स आपको हो सकता है कभी मिले नहीं मिले, साफ मिले नहीं मिले, कभी ओपन में नहाना है, कभी क्लोज में नहाना है. सो इफ़ यू आर लेडीज़, आप लेडीज़ हो तो भी आप उस हिसाब से देख के आओ. मतलब सिर्फ आप ऐसे बहुत सारे चैनल्स मैंने भी देखे हैं जो बस बहुत अच्छे लोकेशन पे शूटिंग कर रहे हैं और बहुत अच्छा चीज़ें दिखा रहे हैं, बहुत पॉजिटिव. ऑब्वियसली पॉजिटिव तो है ही, लेकिन आप एज ए ह्यूमन सोचोगे तो आपको बहुत सारी चीज़ें चाहिए. बाकी परिक्रमा सबको करनी चाहिए. अगर आप नहीं कर सकते, गाड़ी से करो, कोई दिक्कत नहीं है. मैया ऐसा नहीं कहती कि आप पैदल ही चलोगे तो ही आप मैया के भक्त हो. जो रूल्स एंड रेगुलेशन है वो फॉलो करो, सात्विक रहो, प्याज लहसुन मत खाओ और बढ़िया आनंद लो, मैया की भक्ति करो. आप अगर ये जैसे बाबा जी शूटिंग कर रहे हैं और आप मानसिक परिक्रमा भी कर रहे हैं घर पे बैठे बैठे, तो भी आपकी परिक्रमा हो रही है. आप सेवा कर दो, जहाँ बैठे हो वहीं कुछ सेवा कर दो, तो भी परिक्रमा हो गई है. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. अर्धा तास वाट बघितल्यानंतर शेवट नावडी आली. नर्मदे हर. आणि एक एक करून सगळेच बसताय. बोला बाबा जी ने आपको.
वो महाराज को पूछ के बैठना किधर किधर बैठना है, वो हलता रहता है, डिलता रहता है। इधर बैठो धन्ना भाई, इधर ये तो 5 मिनिट का रस्ता आहे। नर्मदे यार. आणि अखेर शेवटी एक नावडी निघाली आहे, बाकीचे अजून आहेत, परिक्रमावासी बाकी आहे. नर्मदे हर. समय बताएंगे। बघा महाराज केवढे ते 6 ते 7 जणांना घेऊन चालले. नर्मदे हर. 5 मिनिट का नर्मदे हर. हे सर्व बालगोपाल आणि या मैया आपल्याला सोडण्यासाठी इथपर्यंत आले फक्त, आणि या मैयांना जायचंय त्या तीरावर. या मैयांनी फार मदत केली नाव आपल्यापर्यंत यावी म्हणून. त्यांना सारखा आवाज देत होत्या, आजाव आजाव. आणि आता दुसरी खेप घेण्यासाठी नावडी येते. हा महाराज जी, क्या नर्मदे हर. नर्मदे हर. आप कैसे हैं महाराज? बस ठीक है आप बहुत महाराज. प्यारे हैं और आप थोड़ा नटखट भी हैं. बहुत सुंदर है आप. ये नावड़ी के लिए आधा घंटा गया, आधा घंटा फिर भी ठीक है, कुछ दिक्कत नहीं है. उतना ही में जाने में अच्छा रेस्ट हो गया. और ये बाबा जी देखो कितने बड़े, छोटी मूर्ति है लेकिन कीर्तिमान है. एकदम. नर्मदे हर. महाराज को पहले बिठाओ, उनका नंबर ही नहीं आ रहा था. तर एक एक करून सर्व बसताय. चलो बाबा. हे राम प्रभु. बैठ जाओ। आता आपल्याला बसायला थोडी अडचण येते काय असं वाटायला लागलंय. बैठो बैठो. लकड़ी निकल गए। अरे आराम से. लकड़ी टूट गया रे। नीचे वाले में बैठ जाओ। नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. आता आपण ही मैया पार करतोय इथून. सगळे बाबाजी सोबत. नर्मदे नर्मदे हर. हर. जिंदगी भर. जिंदगी भर नर्मदे हर. जय हो माई की, चिंता काय की. नर्मदे हर. राइट साइड तुम लोग बैठो. तो कहाँ है ब्रिज? ब्रिज नहीं, तुम लोग को ऐसा ठीक दिख रहा वो है. उधर है ऊपर, पहुंचा विकास. इस साइड में, उधर वाली नदी में, इधर वाली नहीं। नर्मदे हर. नावडीतून उतरल्यानंतर असा रस्ता लागलाय आणि ओळखणीसाठी चुना लावलेला आहे जागजागी. दगडांवर चुना लावलेला असल्यामुळे रस्ता शोधायला काहीच अडचण नाही. चांगली मळलेली पायवाट आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. एक अशी छोटीशी सुंदर मूर्त बनवलेली आहे. मग याचं नाव सांगता नाही येणार आपल्याला बी. नर्मदे हर. हे असा रस्ता आहे जो आपल्या ओळखीचा रस्ता असं वाटतं. ट्रॅकिंगमुळे अशा रस्त्यांची सवय आहे, त्यामुळे काहीच अडचण नाही. या रस्त्यावरून चालताना सुलभता वाटते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडंच अंतर चाललो, 1-1.5 किलोमीटर, आणि पुढे आता डांबरी रस्ता येतोय आपल्याला. परिक्रमावासी सोबतच आपल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. मुंबईचे महाराज, चेन्नईचे महाराज आणि आपल्या बरोबरचे गाडे महाराज, आणि ते पाठीमागे आहे ते शिमल्याचे महाराज आहे. सगळे येत आहे. नर्मदे हर.
नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर. दोन्ही बाबाजी थांबले मागे. ते हर, पगदंडी नर्मदे. नाम में नर्मदे हर, नाव में. नावेने जाण्याचा रस्ता आहे हा, इकडं दिलंय. नर्मदे हर. एखादा किलोमीटर चालला असेल हा, इथून रस्ता आहे. आणि लगेच पगदंडी मार्गाला आलोय आपण. चेन्नईवाले बाबा चालले पुढे. नर्मदे हर, नर्मदे हर. डांबरी रस्ता चढा चढून आपण वरती आलोय. आणि समोर दिसती हातनी नदी. ही हातनी नदी पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिलन होतं. अतिशय सुंदर नजारे इथले. त्या बाजूला दिसते ती झाडी, त्या तटावरील झाडी दिसती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. महाराज की जय हो. नर्मदे हर. हातनी नदीचं अतिशय सुंदर दृश्य. आता आपण हे हातनी नदी पार करतोय. इथून तिकडनं बोटीतून पार करू शकत होतो, ते नंतर कळालं आपल्याला. त्याच्यामुळे थोडा फेरा पडला. हरकत नाही, तरी आपण शॉर्टकटनेच बऱ्यापैकी आलेलो आहे. नर्मदे हर. थंडगार हवा. वरतून ऊन जरी असलं तरी असं वाटत नाही की आपण उन्हात उभे. हवा एकदम मस्त सुंदर चालू आहे. आणि हे हातनी नदीचं अनेक ठिकाणी फूग आलेलं आहे. जलमय्याचं जरी असलं तरी नदी हातनी नदी आहे. पूल बघा किती लांब आहे, जवळपास अर्धा किलोमीटरचा पूल आहे. आणि इकडे शुलपाणीची झाडी आहे. हातनी नदी, अतिशय सुंदर नजारे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. माँ नर्मदा परिक्रमा वासी अन्न क्षेत्र हनुमान मंदिर कुलवट, जिल्हा अलीराजपूर, MP. इकडे आश्रम आहे. अतिशय मस्त बनवलेलं आहे आश्रम. सावली वगैरे आणि गो मैयाची सेवा पण केली जाते. नर्मदे हर. हे हनुमानजींचं मंदिर आहे, आपण दर्शन घेऊ ते. नर्मदे हर. जय श्रीराम. नर्मदे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. नर्मदे हर. आपल्या सावले बी आता मोठे मोठे व्हायला लागले, कारण सूर्य चाललाय मावळतीला. अजून अंतर आहे बाकी 5 किलोमीटर. साधारण 6:15 पर्यंत आपण पोहोचणार आश्रमात. गाव आहे दही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चाय सेवा आहे फाटा जलवट. बाबाजींचा नंबर आहे. हे बाबाजी ते सेवा देतात. नर्मदे हर. आणि यांचं छोटंसं किराणा दुकान आहे, त्याच्यावरच ते इथे चहा सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे हर. अशी सगळी व्यवस्था आहे. सूर्य भगवान थोड्याच वेळात जाणार आहे आस्थाकडे, त्यावेळेस आपण त्याचं व्यवस्थित फोटो वगैरे काढू. नर्मदे हर.
नर्मदे हर. सूर्य भगवान चालले मावळतीला आणि आपला आश्रम पण राहिलाय जवळच. इथे मिसर डोडवा असं या महाराजांचं नाव होतं. आपण इथं चहा घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण मागचे जे दक्षिण तटाला होतो तर त्या बाजूला जो लखनगिरी महाराजांचा आश्रम होता त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. आता मैया थोडी लांब असल्यामुळे आपल्याला इथून मैया दिसत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्यनारायणांच्या साक्षीने सुरू केलेला प्रवास सुखरूप आनंदात उत्साहात मार्गी लागला आणि आज हवा चांगली असल्यामुळे आपण आजचा प्रवास बी आनंदात पार केला. मैयाची कृपा होतीच, त्यात काही तीळ मात्रही शंका नाही. आता राहिलंय 1 किलोमीटर. दही गावात पोहोचतोय. नर्मदे हर. अरे नर्मदे हर. मैयाची लीला बघा. हापशीतून आपणे आप पाणी आ रहा है काय मैया. या आहे मैयाची कृपा या गावावर. नर्मदे हर. नर्मदे हर. दही येथील हनुमानजी मंदिर येथे पोहोचलोय आपण. नर्मदे हर. बोलेंची सुंदर प्रतिमा गणेशजी मांडीवर आणि गंगा मैया विराजमान. सुंदर स्वरूप. नर्मदे हर. अतिशय सुंदर मंदिर, सुंदर सजावट केलेली आहे. हनुमानजीचे दर्शन करण्यासारखे. नर्मदे हर. नर्मदे हर. त्या उजव्या हाताला कालिका माता आणि त्याच्या शेजारी राधे कृष्ण भगवान की जय. नर्मदे. भोलेनाथाची अतिशय मोठी शिवलिंग. नर्मदे. नमः पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे.